बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महादेवीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोणता निर्णय झाला? महादेव हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत महादेवीसाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदणी मठातील महादेवीला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नांदणी मठाबरोबरच राज्य सरकारही सर्वोच्च न्यायालयात महादेवीला परत आणण्यासाठी याचिका दाखल करणार आहे. दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. उद्यापासून कायदेशीर पद्धतीने कामकाज होणार आहे. वनतारामध्ये महादेवीची देखभाल सुरू असून कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर महादेवीला नांदणी मठाकडे सुपूर्द करू असा शब्द वनताराकडून यावेळी देण्यात आला. महादेवी जेव्हा नांदणी मठात परत जाईल तेव्हा तिच्या देखभालीसाठी वैद्यकीय उपचाराचे पथक नेमण्यात येईल असा शब्द देत राज्य सरकार नांदणी मठासोबत असल्याचंही राज्य सरकारनं यावेळी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक, वरूर मठाचे धर्मसेन भट्टारक, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.